28 जानेवारीला अजितदादांचं आकस्मिक निधन झालं आणि हा दिवस अवघ्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. नियतीने असा काय डाव टाकला की यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके दादा आपल्याला अखेरचा निरोप देऊन गेले. मग चर्चा सुरू झाल्या की राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे जाणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार. तर अशातच एक बातमी आली की दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार आणि यासाठी शरदचंद्र पवार साहेब देखील सकारात्मक असल्याचं सांगितलं गेलं. पण अजून तरी असं काही घडताना दिसत नाही. परंतु पवार साहेब जरी विलिनीकरणासाठी सकारात्मक असले तरी देखील राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विलिनीकरणासंदर्भातील कुठलेही अधिकृत वक्तव्य हे अजून देखील करण्यात आलेले नाही आणि यामागे 7 मोठी कारणे देखील आहेत ज्यामुळे सुनेत्राताई विलिनीकरणासाठी नकार देऊ शकतात. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ही 7 कारणे कोणती आहेत. चला तर मग सुरुवात करूया. यामधील पहिलं कारण असं आहे की ज्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी संधी होती 2007 मध्ये, त्यावेळेस शरद पवार साहेबांनी यासाठी विरोध केला होता. यामागचं दुसरं कारण म्हणजे दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायला शरद पवारांनी विरोध केला होता. यामागचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पहाटेच्या शपथविधीला ज्यावेळी अजितदादा गेले होते त्यावेळी पवार साहेबांमुळे दादांची मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली होती. यामागचं चौथं कारण म्हणजे अजितदादांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांनी उभं केलं होतं. यामागचं पाचवं कारण म्हणजे ज्यावेळी सुनेत्राताई खासदारकीसाठी म्हणजेच लोकसभेची निवडणूक लढवत होत्या त्यावेळेस त्यांच्या पराभवासाठी शरद पवार साहेब हे कारणीभूत ठरलेले होते. सहावं कारण म्हणजे फक्त मुलीच्या प्रेमापोटी अजितदादांना पक्षात डावलण्याचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांनी केलं. यामागचं शेवटचं आणि 7वं कारण म्हणजे लेकीला बारामतीतून निवडून आणण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांच्या पत्नीला बाहेरून आलेली म्हणून संबोधलं होतं. अशी होती यामागची 7 कारणे.